बंधू। ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज आंतरवली सराटीत पत्रकार परिषद। आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं जरांगेंचा निर्धार। शेतकरी कर्जमाफीवर सरकार ठाम। कर्जमाफी संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडमधील वाहतूक कोंडीचा फटका। कोल्हापूरऐवजी कराडच्या शासकीय विश्रामगृहातच करावा लागला मुक्काम। मंत्री संजय शिरसाटांविरोधात रोहित पवार आक्रमक। आज पत्रकार परिषद। शिरसाटांविरोधात आणखी पुरावे सादर करणार। शिरसाटांनी 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील बैठकीत आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर राहणार उपस्थित। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंतीनिमित्त राणे करणार महाआरती। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरांच्या जामिनावर आज निकालाची शक्यता। ड्रग्ज पार्टी प्रकरणी खेवलकरांना झाली होती अटक। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा। लाडक्या बाप्पाचं लोभस रूप पाहताना भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची लगबग। बाजारपेठांमध्ये नवं चैतन्य। खरेदीसाठी भाविकांची गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। अहमदाबादमध्ये 5,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन, तर संध्याकाळी रोड शो। ड्रीम 11नं टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं। ऐन आशिया चषकापूर्वी निर्णय। बीसीसीआयकडून नव्या भिडूचा शोध सुरू। Headlines brought to you by